नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या चॅनेलवर आपण टेलिपॅथी आणि ऑरा रीडिंग यांसारख्या रोचक विषयांवर चर्चा करतो. आज आपल्या सोबत आहेत पूजा. पूजा, तुझं खूप खूप स्वागत आहे. तू टेलिपॅथीच्या माध्यमातून घरांसोबत संवाद साधतेस. हे खूपच वेगळं आणि खास आहे. पण मला असं विचारायचं आहे की वास्तुशास्त्राबद्दल तुझा काही अनुभव आहे का? किंवा असा एखादा खास किस्सा आहे का जो तू आमच्या सोबत शेअर करू शकशील? हो, आपण नक्कीच याबद्दल बोलूया. टेलिपॅथी आणि वास्तुशास्त्र ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वास्तुशास्त्र हे असं सायन्स आहे जे पूर्णपणे वास्तूच्या एनर्जीवरती डिपेंड आहे. टेलिपॅथीमध्ये आपण भरपूर गोष्टींसोबत बोलू शकतो, जसं की ॲनिमल, प्लांट्स, आणि त्याच्यामधली एक गोष्ट आहे की आपण आपल्या घराच्या ऊर्जेसोबत बोलू शकतो किंवा संवाद साधू शकतो. तर थोड्या दिवसांपूर्वीच मी हे एक सेशन केलं होतं, ज्याच्यामध्ये क्लायंटने मला असा प्रश्न विचारला होता की त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार काही बदल केले होते, तर ते बदल योग्य आहेत का, हा त्यांचा प्रश्न होता. बदल नक्की काय केले हे मला माहीत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं नाही, मी विचारलं नाही, कारण एनीहाव मला ते सेशन करताना समजणार होतं. तर जेव्हा मी टेलिपॅथीने घरासोबत संवाद साधला तेव्हा घराने मला सांगितलं की वास्तुशास्त्रानुसार जे काही बदल केले त्याच्यामध्ये एक बदल हा होता की घरामध्ये काही क्रिस्टल्स ठेवण्यात आलेले होते. विशेषतः एक मोठ्या आकाराचं क्रिस्टल, आणि दुसरं म्हणजे घरामध्ये जो जिना आहे, जिन्याच्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काही त्यांनी क्रिस्टल ठेवले होते जे की घराच्या एनर्जी सोबत मॅच होत नव्हते. त्यामुळे तो जो बदल नवीन करण्यात आलेला आहे तो रोलबॅक करायला पाहिजे, म्हणजे ते काढायला पाहिजे. ते मॅच नाही होत आहे, जसं पाहिजे, जसं एक्सपेक्टेड आहे त्यानुसार ते होत नाहीये. सो ते क्रिस्टल्स त्यांनी काढून टाकायला पाहिजे, असा घराचा सल्ला होता. तर जेव्हा मी क्लायंटला विचारलं की तुम्ही वास्तुशास्त्राच्या बदलांमध्ये क्रिस्टल्सचा वापर केलेला आहे का, नवीन काही क्रिस्टल तुम्ही घरामध्ये ठेवले आहेत का, तेव्हा त्या क्लायंट म्हणाल्या की हो, बरोबर आहे, आम्ही जिन्याच्या खाली सुद्धा काही क्रिस्टल ठेवलेत आणि अजून इतरही काही क्रिस्टल आहेत. तर त्याच्यामधला जो मोठ्या आकाराचा एक क्रिस्टल होता, जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला दाखवलं. नंतर क्लायंट भारतातले नव्हते, भारताबाहेरचे होते, तरी सुद्धा म्हणजे टेलिपॅथी करताना आपल्याला अंतर वगैरे याचा काही फरक नाही पडत, आपण कुठल्याही वास्तूसोबत बोलू शकतो. ओके, तर मग ते क्रिस्टल काढण्याचा सल्ला आला. त्यानंतर जे विशेषतः जे जिन्याच्या खालच्या भागामध्ये ठेवलेले होते तेही काढून टाकण्याचा आपल्याला सल्ला आला या सेशनमध्ये. तर जरी वास्तुशास्त्र वेगळी गोष्ट असली, टेलिपॅथी वेगळी गोष्ट असली, तरी शेवटी सगळ्या ठिकाणी एनर्जी सोबतच आपण संवाद साधतो किंवा एनर्जीच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा वास्तुशास्त्राच्या गोष्टी सुद्धा आपल्याला टेलिपॅथीमधून कळू शकतात, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण वास्तुशास्त्राला रिप्लेस करू शकतो. ते पूर्ण डेडिकेटेड शास्त्र आहे वास्तूसाठी, आणि टेलिपॅथीमध्ये आपण भरपूर गोष्टींसोबत बोलू शकतो. तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु तरी सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या सगळ्या गोष्टी जशा एकमेकींशी कनेक्टेड असतात त्याचा अनुभव आपल्याला इथे घेता येतो. तर हे होता एक लेटेस्ट मी आता जे सेशन केलं आहे त्याचा किस्सा. थँक्यू. हा किस्सा तर खूप छान होता पूजा. असेच अनेक किस्से तू आमच्यासोबत शेअर करत राहा. थँक्यू. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.